लष्करे तोयबाचा आणखी एक दहशतवादी मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी त्याला अटक केली आहे। सलीम असं या दहशतवाद्याचं नाव आहे। काही दिवसांपूर्वीच यूपी आणि महाराष्ट्र एटीएसनं संयुक्त ऑपरेशनमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचाच हा साथीदार आहे। मुंबई विमानतळावर या सलीम खानला बेड्या ठोकण्यात आल्या असून हा सलीम खान मूळचा यूपीच्या फतेहपूरचा राहणारा असून फैजाबाद इथं पकडण्यात आलेल्या आयएसआयच्या एजंटचा सलीम खान हा फायनान्सर होता असा संशय तपास यंत्रणांना आहे। भारतीय सैन्य दलाची महत्त्वाची गुप्त माहिती गोळा करणाऱ्या आफ्ताबला सलीम खाननं आर्थिक सहाय्य केलं होतं। धक्कादायक बाब म्हणजे या सलीम खाननं लष्करे तोयबाच्या मुझफ्फराबाद येथील कॅम्पमध्ये दहशतवादाचं ट्रेनिंग घेतलं होतं। सलीम खान हा आयएसआयला मदत करत होता, त्यामुळे त्याच्यावर तपास यंत्रणांनी पाळत ठेवली होती। पण सलीम हा भारत सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच तपास यंत्रणांनी त्याला बेड्या ठोकल्या। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएस सलीमची चौकशी करत आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, कोण आहे हा सलीम खान आणि किती महत्त्वाची आहे त्याची ही अटक? हेमाली, जे तपास यंत्रणा आहेत त्यांच्याकडून जी आता माहिती मिळाली त्यानुसार यूपी एटीएस आणि महाराष्ट्र एटीएस त्याच पद्धतीने विविध तपास यंत्रणांची हे एक जॉईंट ऑपरेशन आहे। यामध्ये सलीम खान हा जो होता हा 2006 पासून भारताच्या बाहेर होता आणि 2007 साली जेव्हा यूपी मध्ये एका रामपूरमध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर जो अटॅक झाला होता त्या दहशतवादी हल्ल्या प्रकरणी शरीफ आणि कौसर नावाच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आलं होतं। त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्यानुसार सलीम खान नावाचा एक आयएसआय एजंटचा म्होरक्या आहे, जो या भारतातल्या सर्व जे आयएसआय एजंट आहेत त्यांना विविध गोष्टीमार्फत त्यांना तो आदेश देतो आणि या आदेशावरती भारतातले जे आयएसआय एजंट आहेत ते कामं करतात आणि त्याने मुझफ्फरा जो पाकिस्तानच्या ज्या व्याप्त याच्यामध्ये जे मुझफ्फरामध्ये लष्करी ट्रेनिंग कॅम्प आहे त्या ठिकाणी त्याने 1 वर्षाचं ट्रेनिंग देखील घेतलंय असं देखील कौसर आणि शरीफ या दोघांनी त्यांच्या चौकशीमध्ये सांगितलं होतं। या सगळ्या घटनेनंतर 2008 पासून यूपी एटीएस जे आहे तपास यंत्रणा जो सलीम खान आहे त्याच्या शोधामध्ये होतं। 2009 साली त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आणि यानंतर ज्यावेळी जो सलीम खान आहे म्हणजे नुकतंच 2 ते 3 महिन्यामध्ये आयएसआय चे एजंट जे आहेत ते यूपी, त्यानंतर बिहार, त्यानंतर पंजाब, महाराष्ट्र अशा विविध भागांमधून यूपी एटीएस, महाराष्ट्र एटीएस आणि विविध तपास यंत्रणांनी त्यांना अटक केलेली आहे। या सगळ्यांचा म्होरक्या हा सलीम खान होता। सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार तो भारतात परत असताना लुकआउट नोटीस जी होती त्या आधारे त्याला अटक करण्यात आलेली आहे। पण जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार सलीम खान याला तपास यंत्रणांनी एखाद्या सर्जिकल स्ट्राईक सारखं जाऊन त्या ठिकाणी त्यांनी जो ज्या ठिकाणी भारताच्या तपास यंत्रणांना किंवा भारताच्या अधिकाऱ्यांना जाण्यास मुभा आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला अटक केलेली आहे आणि मुंबई विमानतळावर त्याला आणताच त्या ठिकाणी त्याला अटक दाखवलेली आहे। म्हणजे एक प्रकारे तपास यंत्रणांनी ज्या पद्धतीने सलीम खानला अटक केलेली आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून सर्व ते नक्कीच कौतुकास्पद आहे। धन्यवाद अजित, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।